पुन्हा एकदा नमस्कार. आपला नेहमीच नमस्कार चालू असतो तुम्हाला. तर आज काहीतरी वेगळं. पुन्हा एकदा आपण दरवेळेला काहीतरी एक रील बनवतो की मशरूम क्रिस्पी बघूया. इसका ऑर्डर आहे, वो आ रहे 2 मिनट में आ रहे. मशरूम क्रिस्पीची ऑर्डर आहे कोणतरी घ्यायला येणार आहे. तर म्हणून ठीक आहे, मशरूम क्रिस्पीला घ्यायला येतील ते. तर मित्रांनो, आपण दर दिवशी मी ट्राय करत असतो की ज्या वेस्टवर आपल्या वेस्ट ज्या गोष्टी असतात घरामधल्या, त्यापासून आपण ज्या वेस्ट म्हणजे वेस्ट म्हणणार त्यापेक्षा जे शिल्लक राहतात सकाळचं जेवण, मग ते भाकरी असो किंवा चपाती असो, मग त्यातून आपण 2-3 आयटम दाखवलेले मागे बनवताना कसं बनवतो वगैरे वगैरे. तर यंदा आज आपण घेतलेला आहे भात. राईस जर शिल्लक राहिला तर त्यापासून काय बनवता येईल स्वीटमध्ये, डेझर्टमध्ये. तर तो एक आपण प्रयत्न केला की बघूया काहीतरी वेगळं बनवता येतं का. आणि त्यातून मग एक विचार आला आणि त्या काही गोष्टी इथं सेटअप तुम्ही बघू शकता. इंडक्शन वगैरे आहे इकडे, सामान थोडंफार ते मिल्कमेड वगैरे, दूध, बटर, राईस आहे या साईडला इकडे. तर त्यातून तो एक विचार आला आणि म्हटलं त्याला आज तो बनवायचा प्रयत्न करूया. तर बघूया कसा बनतोय आणि खायला कसा वाटतोय तो. तर ब्लॉग बघत राहा. झाल्यावर तुम्हाला आज रील पण येणार आहे. म्हणजे रील आज ब्लॉग तुम्ही उद्या बघाल, म्हणजे काल रील आली असेल तर रील आली तर रील पण तुम्ही 100% बघा आणि ब्लॉगही बघत राहा. ठीक आहे मित्रांनो, चला बाय बाय. मित्रांनो, आता बघा आज आयटम पूर्ण झाला आहे आणि तुम्ही बघू शकाल की लेफ्ट ओव्हर राईस जे आपल्याकडे शिल्लक राहिलेला भात आहे त्याच्यापासून मस्तपैकी हे रसगुल्ले टाईप काय ते बनवलं आहे आपण. आणि ते टेस्ट पण सुंदर आहे आणि हे पण आपली जी रबडी काय म्हणतात ते पण आपलं सुंदर रसमलाई बनलेलं आहे आणि अतिशय सुंदर असा हा आयटमिक पदार्थ बनलेला आहे. तर जी रील येणार आहे रील तुम्ही नक्की बघा. आता आज लाईट गेलेली आहे त्यामुळे आता लवकर आम्ही पॅकअप करतोय. तर राजू सब उठाले और तुम लोग खा लो ये. ठीक आहे, चला मित्रांनो, ह्या सर्व गोष्टी चालूच आहेत. आणि बाहेर तुम्ही जर बघाल तर तुम्हाला समजेल की जनरेटरचं काम चालू आहे. आज जनरेटर लाईट आपण घेतलेली आहे इकडे आणि बऱ्यापैकी कस्टमर्स वगैरे सर्व अजून चालू आहेत. बघा इथं बऱ्यापैकी पार्सलच्या ऑर्डर अजून चालू झालेल्या इथं आहेत अजून. आणि आपले लोक पण बसलेली आहेत अजूनपर्यंत. छोटू बाई इथं गप्पा मारतोय फोनवरती, तो पण तिथे पळतोय सध्या. अजून ऑर्डर केव्हा जातील का जी कल्पना नाही आहे. पॉवर बघा तुम्ही बघू शकाल, सर्व ठिकाणी पॉवर गेलेली आहे. बघा तुम्ही सर्व ठिकाणी अंधार आहे हा ना. पण आपल्याकडे सध्या जनरेटर आहे त्यामुळे आपल्या पॉवरचा थोडासा आनंद घेता येतो. मित्रांनो, लाईट गेलेली आहे आपली आणि लाईट गेल्यामुळे संपूर्ण हा प्रॉब्लेम क्रिएट होतो. बघा तुम्ही, आता जनरेटर आहे म्हणून लाईट चालू आहे, बाकी अदरवाईज सर्व ठिकाणी संपूर्ण अंधार आहे मित्रांनो. आणि हा मेजर प्रॉब्लेम आहे. जात नाही ॲक्च्युली लाईट आमच्याकडे आजकाल, पण आज कशी काय लाईट गेली काय समजत नाही. बघा सर्व ठिकाणी बघा असं काहीकडे जिथे इन्व्हर्टर आहे तिकडे पण चालू आहे, बाकी सर्व ठिकाणी ऑलमोस्ट बंद आहे. आमच्याकडे जनरेटरमुळे चालू आहे थोडा वेळ. जाताना आम्ही बहुतेक बंदच करून जाऊ सर्व गोष्टी. पण लाईट नसली की मित्रांनो ही सध्या मेजर अडचण होऊन जाते. आमची मित्रांनो कामं चालू आहेत सर्व आतमध्ये वगैरे घ्यायचं. बघूया आता कधी उरकते संपूर्ण करता करता या लोकांचं. हे बघा चेंजवर घेऊन पाहिलेलं आहे, चेंजवर घेऊन पाहिलं पण हां नाही आहे ना पॉवर आहे नाही ना अभी तक. हाँ चलेगा, ठीक है चल. हाँ आ गया ना, किधर आया है? नहीं आया. ए भाई आया नहीं. बघूया पॉवर आली तर पॉवर येईल, थोडा वेळ पॉवर येईल मित्रांनो. बघूया तर पॉवरचं काय तर हा मेजर प्रॉब्लेम. क्या हुआ? पॉवर नहीं आएगा तो केक खराब हो जाएगा और क्या होगा. मित्रांनो, पॉवर आली नाही तर संपूर्ण केक रात्रीचे खराब होऊन जातात. कारण की 2-3 तास जरी पॉवर नसली कंटिन्यू तरी पण संपूर्ण केक हे खराब होऊन जातात. आता बघूया पॉवर जर आली तर ठीक, अदरवाईज मग केक नाही तर शिफ्ट करावं लागतील आम्हाला दुसऱ्या फ्रीजमध्ये. फिंगर क्रॉस की पॉवर यावी, नाही ते सर्व मातापाची डबल करावी लागेल. पण हा पॉवर नसण्याचा प्रॉब्लेम आजकाल आमच्याकडे होत नाही, पण आज कसं काय झाला ते समजत नाही आहे. एकच फेज गेलेला आहे त्यामुळे अर्धी पॉवर आहे आणि अर्धी नाही आहे. बघूया पॉवर येते का तोपर्यंत मित्रांनो, बघूया काय होतं आहे. मित्रांनो, आपला घरचा प्रवास चालू झालेला आहे. आज लेट झाले, पॉवरचा प्रॉब्लेम असल्यामुळे रात्री 11:30 वाजून गेले जवळजवळ. जरा लेट तर लेट बघा. तर आता मला जायचे श्रद्धा वगैरे सर्व तिकडे गेले टाटा नगरला, त्याला घ्यायला मला तिकडे जायचं कार घेऊन. त्यामुळे ब्लॉग बघत तर थोडा ब्लॉग आपला चालेल थोडा वेळ. ठीक आहे मित्रांनो, चला मित्रांनो आम्ही आलेलो आहे. साई बघा, तुम्हाला साई दाखवतो. तर बघा साई आजकाल स्कूटी चालवायला लागलेला आहे. त्याला गाडी कधी शिकला ते मला पण माहिती नाही, पण कुठेतरी गाडी चालवायला शिकला बाबा तो. ठीक आहे, त्याला पण त्याचा गाडी चालवता आनंद घेऊ द्या. आपण आलेलो आहे. तर ॲक्च्युली अंधारामुळे तुम्हाला काही दिसत नाही आहे, लाईट लावूया. तर आपण आलेलो आहे सर्वांना घेऊन आणि आत्ता दिवस पण असाच, लाईट नाही, पॉवर नाही आणि
ते राईसची रील बनवली, पण त्यावेळेला पण पुष्कळ कस्टमर होते, त्यामुळे ते तोडत ती रात्री 11 वाजले ती रील पूर्ण करायला. पण ठीक आहे, कामाच्या व्यापामध्ये छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात, काय हरकत नाही. उद्या आपण परत एकदा नवीन जोमाने प्रयत्न करूया की कुठेतरी रील टायमात बनवून टाकायला, जेणेकरून ब्लॉगसुद्धा व्यवस्थित प्रॉपर घेता येईल. तर चला मित्रांनो, माझी तर गुड नाईट आहे, पण तुम्हाला उद्या दुपारपर्यंत ब्लॉग हा येईल आणि संध्याकाळी आमची रील येईल. ठीक आहे, चला गाडी लावतो तोपर्यंत आणि आपल्या कामासाठी निघतो मित्रांनो. चला बाय बाय, टेक केअर.